मित्रांनो नमस्कार. काल 3 राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल हा जाहीर झालेला आहे. या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकाला अगोदरची ही सेमी फायनल म्हणून संपूर्ण देशभरामध्ये ही निवडणूक काल गाजलेली आहे. मित्रांनो, ही सेमी फायनल अखेर 3 राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला निर्विवाद अशा पद्धतीने यश मिळवून दिलेले आहे. या उत्तरेकडील असलेल्या 3 राज्यातील विजयामुळे नरेंद्र मोदींचा फॅक्टर हा देशामध्ये विश्वासार्ह व आश्वासक असल्याचं चित्र हे आज देशभरामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि हे जे चित्र निर्माण झालेलं आहे हे आज विरोधकांना देखील मान्य करावं लागेल अशी स्थिती ही आज देशभरामध्ये निर्माण झालेली आहे. किंबहुना त्याच्यावर आज काही अंशी तरी शिक्कामोर्तब झालेले आहेत. मी या 4ही राज्यातील विधानसभेचे निवडणुकीचं विश्लेषण हे थोडक्यात करत असताना त्यामधील असलेल्या आकडेवारीमध्ये आणि त्यामधील विजयातील पाठीमागे ज्या नीती त्यांनी अवलंबलेल्या आहेत त्या नीतीचं आणि आकडेवारीमध्ये मी फारसं जाणार नाही. परंतु लोकसभेच्या जी 4 महिन्यांनी 5 महिन्यांनी निवडणुका देशभरामध्ये होणार आहेत त्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकमताची आणि जनभावनेची दिशा ही काही अंशी या कालच्या 4 राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये ही दिसून येत असल्याचं आज तरी दिसत आहे. आणि ह्या 3 राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने यश मिळवलेलं आहे त्या यश मिळवण्याच्या पाठीमागे उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचं चित्र काय असेल असा प्रश्न हा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. ही भाजपने सेमी फायनल जिंकली असती तरी ते महाराष्ट्राच्या उद्याच्या रणांगणामध्ये हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष हे निर्विवादपणाने यश मिळवू शकतील का असा प्रश्न आज महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर आणि राजकीय विश्लेषकांमध्ये ह्या कालपासून आज सकाळपर्यंत व्हिडिओ बनवत असताना त्याची चर्चा आणि त्याच्या डिबेट या सर्वत्र होत आहेत. मुळात भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राचं रणांगण हे अनुकूल आहे की काय, आणि नसेल तर भारतीय जनता पक्ष त्या उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला ही कशा पद्धतीने सामोरं जाणार आहेत याची व्यूहरचना आणि याची रणनीती ही भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ असलेल्या नेत्यांकडे आज त्यांनी त्याची व्यूहरचना ही स्पष्टपणाने राखून ठेवलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील जी राजकीय परिस्थिती आहे त्या राजकीय परिस्थितीचं उद्या यशापयश काय असेल हे मात्र आज सांगता येणार नाहीत. परंतु त्याची दिशा काही अंशी ही स्पष्टपणाने दिसत असली तरी भारतीय जनता पक्षाच्या असलेल्या विरोधकांच्या एकजुटीवर, प्रामाणिक एकजुटीवर ही उद्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल हा सर्वस्वी अवलंबून असणार आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबत या निवडणुका ह्या वेगवेगळ्या पातळीवर आणि तेथील असलेल्या प्रांतिक मुद्द्यावर ह्या लढवलेल्या जातात. त्यामुळे विधानसभेचा जो निकाल आज लागलेला आहे 3 राज्यांतला, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये फार मोठं भारतीय जनता पक्षाला यश मिळेल असं म्हणणं हे या ठिकाणी थोडंसं धाडसाचं ठरेल. किंबहुना नरेंद्र मोदींनी या 3ही राज्यातील निवडणुकीने 2024च्या त्यांच्या असलेला जो चेहरा आहे नरेंद्र मोदींचा, तो चेहरा या ठिकाणी एस्टॅब्लिश केलेला आहे. आणि तो एस्टॅब्लिश केलेला चेहरा हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत कायम राहील असं म्हणणं हे फारसं संयुक्तिक होणार नाही. मात्र एक गोष्ट निश्चितपणाने यामध्ये दिसते की या कालच्या 4 राज्यातील आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाने आणि त्यामध्ये 3 राज्यातील निर्विवाद यशाने भारतीय जनता पक्षाच्या काही अंशी महाराष्ट्रातील विरोधक हे गलित गात्र झालेले आहेत. ते मात्र आज भांबावलेल्या मनस्थितीमध्ये आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाने महाराष्ट्रामध्ये काही चुका ज्या इतिहासामध्ये केलेल्या आहेत त्या चुका जर सुधारल्या आणि त्या चुकातून बाहेर येण्याची प्रामाणिक हेतू आणि प्रामाणिक भावना त्यांनी ठेवली तर भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाकडे आणि काँग्रेस पक्षामध्ये असलेल्या मित्र पक्षांकडे हा सामान्य मतदार आकृष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सामान्य मतदारांकडे पोहोचण्यासाठी
जो विधायक कार्यक्रम काँग्रेस पक्षाने अवलंबलेला पाहिजे, तो विधायक कार्यक्रम हा जीवापाड आणि अतिशय शुद्ध हेतूने प्रांजलपणाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरवण्यासाठी जीवापाड जर कष्ट घेतले, तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक मजबूत आणि एकसंघ अशी आघाडी ही महाराष्ट्रामध्ये ही आव्हानात्मक स्वरूपात उभी राहू शकते. मित्रांनो, व्यवस्थापन शास्त्रातील एक माझा मित्र आहे. तो मित्र मला नेहमी सांगतो की लढाई कशी लढायची असते. चूज युअर बॅटल्स. कोणत्या लढाया या कोणत्या पद्धतीने लढायच्या असतात आणि ह्या लढाया लढत असताना कोणत्या लढाया ह्या प्राणपणाने लढायच्या असतात आणि कोणत्या लढाया ह्या सोडून द्यायच्या असतात, हे सर्वस्वी आपण ठरवायचं असतं. मित्रांनो, मोदी सरकार म्हणून जी देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाची प्रतिमा तयार झालेली आहे, मुळात हे मोदी सरकार नसून भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. हे भाजपच्या विरोधक असलेल्या सर्व प्रादेशिक पक्षांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे लक्षात घेत असताना नरेंद्र मोदींच्या व्यक्तिगत द्वेषातून बाहेर पडण्याची भूमिका ही विरोधकांनी या ठिकाणी अवलंबली पाहिजे. शेजारच्या कर्नाटक आणि पंजाबमध्ये ज्या 1.5 वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, त्या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सपशेल असं पराभूत व्हावं लागलं आणि त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं सरकार आलेलं आहे. आणि हे सरकार येत असताना उद्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला इथली जमीन जी आहे ही जमीन सुपीक करण्याची भूमिका ही प्रांजलपणाने आणि अतिशय समर्पण भावनेने जर काँग्रेसच्या नेत्यांनी एक संघपणाने घेतली, तर निश्चित असं प्रभावी असं आव्हान हे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्या असलेल्या मित्रपक्षांच्या समोर उभं राहू शकतं. मुळात हे आव्हान उभं करत असताना व्यक्तिगतरित्या मोदींना लक्ष न करता, टार्गेट न करता निवडणुकांना या ठिकाणी सामोरं जाण्याची तसदी आणि प्रांजल भूमिका ही जर घेतली, तर काही अंशी नव्हे तर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये स्थित्यंतर होऊ शकतं. आणि हे स्थित्यंतर होत असताना भारतीय जनता पक्षाच्या जो पॉलिसी आहेत, जी भारतीय जनता पक्षाची काम करण्याची पद्धत आहे, त्यामध्ये प्रामुख्याने विरोधकांनी केंद्रीय तपास यंत्रणेच्या बाबतीत जो मोठ्या प्रमाणावर बाऊ आणि जो मोठ्या प्रमाणावर त्याबद्दल गैरयंत्रणाचा होणारा वापर याबद्दल आवाज उठवलेला आहे, त्याबद्दल काही प्रमाणात ही भूमिका शैथिल्य स्वरूपात शिथिलता या ठिकाणी आणावी लागेल. मुळात देशभरामध्ये 60 विरोधी पक्षांच्या नेत्यांवर हे ईडीचं शुक्ल काष्ट, सीबीआयचं इन्कम टॅक्सचे शुक्ल काष्ट हे चालू आहेत. त्या ईडीच्या आणि सीबीआयच्या आणि इन्कम टॅक्सचे शुक्ल काष्ट आणि ससेमिरा ह्या बड्या आणि प्रस्थापित लोकांवर चालू असताना सामान्य लोकांना ह्या कारवाईशी फारसं काही देणं घेणं नाही. आणि फारसं काही देणं घेणं नसल्यामुळेच 3 राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या यशाने हे त्यावर शिक्कामोर्तब केलेले आहेत. देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जनतेचे असंख्य प्रश्न हे आ वासून उभा असताना जीवन मरणाचे प्रश्न संपले आहेत की काय, अशा मनोभूमिकेत विरोधक जर राहत असेल तर तो त्यांच्या दृष्टीने आत्मघातकी ठरेल. बरं, यातून जे बेनामी मालमत्तेचे आरोप झालेले आहेत विरोधकांवर आणि काही विरोधक हे तुरुंगवासी झालेले असताना देखील आज ते भारतीय जनता पक्षाच्या दावणीला बांधलेले आहेत. किंबहुना भारतीय जनता पक्षाच्या सरकार पक्षामध्ये ते सत्तेची गोमटी अशी रसाळ फळं चाकत आहेत. हे महाराष्ट्र हे त्याचं मूर्तिमंत आणि चांगलं उदाहरण आहे. ते कोण आहेत ही वेगळं सांगण्याची गरज नाही. विरोधकांनी मुळात या गोष्टीचा फार प्रोपोगंडा न करता आणि दुसऱ्याच्या भरोश्यावर आपल्याला मूल होईल ही अपेक्षा न ठेवता, विशेषतः महाराष्ट्रामध्ये शरद पवार गटाने आणि उभाटा गटाने पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये समविचारी पक्षांना जर एकत्र घेतलं
तर महाराष्ट्रामध्ये काहीतरी मोठं स्थित्यंतर हे या ठिकाणी होऊ शकतं. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा धार्मिक मुद्दा आणि राष्ट्रवादाचा मुद्दा त्यामध्ये राम मंदिराचा बांधकामाचा मुद्दा हा विषय पद्धतशीरपणे पेटवला जाण्याची शक्यता आहे आणि ते स्वाभाविकपणे पेटवणार याबद्दल कोणाच्याही मनात शंका असल्याचं कारण नाही. राष्ट्रवादाला, धर्मवादाला आणि त्याबरोबर भावनिकतेची जोड देऊन या निवडणुका कल्याणकारी योजनेच्या खैरातीवर, म्हणजे ज्याला आपण रेवडी संस्कृती म्हणतो, मोफत अशा रेवडी संस्कृतीवर ह्या निवडणुका लढवल्या जातील. आणि 3 राज्यातील ह्या निवडणुकांचं निकाल आपण जर त्याचं मंथन आणि चिंतन केलं तर धर्माची जोडणी देऊन, कल्याणकारी योजनेला धर्माची जोडणी देऊन त्याचं मिश्रण हे प्रभावी ठरलेलं आहे. आणि तेच कार्ड त्यांनी या तिन्ही राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत वापरले असल्याने भाजपाला यश मिळालेलं आहे. मुळात राम मंदिराचा जो विषय आहे तो विषय हा प्रत्येक हिंदूच्या हृदयातील हा आस्थेचा विषय आहे आणि हाच विषय पुन्हा एकदा आपल्याला सत्तेच्या सत्तास्थानापर्यंत, सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचू शकतो. आणि तोच प्रयोग भारतीय जनता पक्ष हा 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत करणार आहे. या सर्व परिस्थितीतून मात करण्यासाठी आणि या सर्व परिस्थितीला तोंड देण्यासाठी काँग्रेसने यापुढच्या काळामध्ये आणि विशेषतः इंडिया आघाडी जी भविष्यात निर्माण होणार आहे त्या इंडिया आघाडीने आणि काँग्रेसने आपल्या असलेल्या मूळ दुखण्यावर हे स्वतःहून इलाज करण्याची गरज आहे. तरच ते यातून सावरू शकतात. 1989च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला संपूर्ण देशभरामध्ये फक्त 2 जागा मिळालेल्या होत्या. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे अटल बिहारी वाजपेयी हे देखील पराभूत झालेले होते. मला वाटतं ग्वाल्हेर किंवा कुठल्या तरी लोकसभा मतदारसंघात ते पराभूत झालेले होते. आणि आजचा जो भारतीय जनता पक्ष आहे हा भारतीय जनता पक्ष हा अडवाणींचा भारतीय जनता पक्ष नाही. हा भारतीय जनता पक्ष हा मुरली मनोहर जोशींचा नाही आणि हा भारतीय जनता पक्ष वाजपेयींचा तर नाहीच नाही. हे आपण विरोधकांनी लक्षात घेऊन आणि विरोधी असलेल्या मतदारांनी लक्षात घेऊन पुढच्या काळामध्ये जो काळ संक्रमणाचा आहे त्या काळावर मात करून पुढे जाण्याची भूमिका ही ठेवली गेली पाहिजे. मुळात भारतीय जनता पक्ष हा नेहमी राजकारणाला अर्थकारणाचा जोड देणारा पक्ष आहे आणि अर्थकारण हे राजकारणामध्ये नेहमी प्रभावी ठरत असते. आणि भारतीय जनता पक्ष हा काही साधू संतांचा आश्रम नाही, किंबहुना तो विनोबा भावेंचाही आश्रम नाही. आज रोख उद्या उधार हा रोकडा व्यवहार आणि धंदे की बात हा भारतीय जनता पक्षामध्ये रूढ झालेला सिद्धांत आहे. आणि त्याला कल्याणकारी योजनेची जी मोफत कल्याणकारी योजना आहे त्याची आणि धर्माची जोडणी देऊन, धर्माची फोडणी देऊन भारतीय जनता पक्ष उद्या पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय मतदारांच्या हृदयावर संमोहित करून पुन्हा एकदा दिल्लीचं सत्ता ही काबीज करेल. ते जरी राष्ट्रवादाची आणि धर्माची फोडणी देत असले तरी विरोधकांनी मात्र समविचारी पक्षांची जोडणी करण्याची प्रामाणिक भूमिका आणि प्रामाणिक हेतू ही भविष्यात ठेवली पाहिजे. आणि तरच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं आक्रमण थोपवण्यासाठी हे सोपं जाईल. लोकसभेचा निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम हा सोपा नाही. तो पेपर जो आहे लोकसभेचा तो पेपर हा तसा विरोधकांच्या दृष्टीने अवघड आहे. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने तसा तो सोपा आहे. कारण भारतीय जनता पक्षाकडे असलेलं अर्थकारण आणि भारतीय जनता पक्षाकडे असलेल्या ज्या इतरत्र बाबी आहेत त्या इतरत्र बाबी ह्या अन्य कुठल्याही प्रादेशिक पक्षांकडे आणि राजकीय पक्षाकडे या नाहीत. जगभरातील क्रमांक 2चा मला असं वाटतं 1 नंबरचा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे. आणि ह्या भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी काँग्रेसने आणि काँग्रेसमध्ये असलेल्या इंडिया आघाडीने जर प्रामाणिक हेतूने या सर्व पक्षांची मोडी बांधली, त्याची मोड जर व्यवस्थित बांधली
तर निश्चितपणाने भारतीय जनता पक्षाला एक तगडा आणि सक्षम पर्याय हा महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल, पर्यायाने देशभरामध्ये निर्माण होईल. हे करत असताना ज्या चुका काँग्रेस पक्षाने यापूर्वी केलेल्या आहेत, त्या चुका ह्या दुरुस्त करण्याची नामी संधी ह्या काळामध्ये पुढच्या 6 महिन्यामध्ये ही त्यांनी आत्मसात केली पाहिजे. मुळात काँग्रेस पक्षामध्ये जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि विशेषतः शरद पवार गटामध्ये जी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची फळी आहेत, ही तालुक्यातील कार्यकर्त्यांची फळी आहेत, ही 5-10 कार्यकर्त्यांची फळी, ही मस्तवाल फळी आहेत. ही केवळ आणि केवळ आर्थिकदृष्ट्या सदन असल्यामुळे त्यांच्या ताब्यात पक्षाची संघटनात्मक धुरा ही त्यांनी दिलेली आहेत आणि जनाधार नसलेल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी मानाचं पद देऊन त्यांना गोंजारण्याचं आणि त्यांना कुरवण्याचं काम हे काँग्रेस पक्षाने, शरद पवार गटाने आणि उभाटा गटाने पुढच्या काळामध्ये ती दुरुस्त्या जर केल्या आणि जनाधार असलेल्या माणसाला राजकीय पक्ष संघटनेमध्ये हे या ठिकाणी सामावून घेतलं तर पक्षाचं आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जी आघाडी निर्माण झाली होईल, त्या आघाडीला भवितव्य असेल. दरबारी राजकारण करून आणि खुशमस्कऱ्याचं राजकारण करून प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना संपवण्याचं काम हे दरबारी राजकारण्यांनी, शरद पवार गटाच्या काही नेत्यांनी, काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी हे जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये केलेलं आहे. खुशमस्करांच्या गर्दीतून बाहेर येण्याची सडेतोड भूमिका ही या पक्षांना पुढच्या काळामध्ये ठेवावी लागेल. भारतीय जनता पक्ष हा संघटनात्मक बांधणीमध्ये अतिशय कुशल आणि अतिशय प्रवीण आहे. भाजप हा 24/7 हा नेहमी इलेक्शन मोडमध्ये असतो आणि लोकप्रियतेच्या घोषणेवर भारतीय राजकारण हे नेहमी स्वार झालेलं असतं आणि भारतीय जनता पक्ष हा रोकडा व्यवहार करण्यात तरबेज आहेत. मात्र हा व्यवहार सदा सर्व काळ हा लागू पडत नाही. महाराष्ट्रामध्ये उद्या ज्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने आज मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबत, जे स्मारक ते अरबी समुद्रामध्ये उभे करणार होते, आंबेडकरांचं स्मारक, त्याचबरोबर देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वाढलेली महागाई, जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव, शेतकऱ्यांचे आणि बेरोजगारांचे प्रश्न आज मोठ्या प्रमाणावर आ बसून उभे आहेत आणि या प्रश्नाच्या संदर्भात फार मोठा असंतोष, फार मोठा आक्रोश हा महाराष्ट्रातील समाजमनामध्ये हा सुप्त अवस्थेत दडलेला आहे. तो परावर्तित उद्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये परावर्तित कशी होईल याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आज भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांनी या ठिकाणी घेतली गेली पाहिजे. मुळात विसंवादाबरोबर संवाद घडून या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलं तर मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाच्या समोर एक पर्यायी अशी सक्षम व्यवस्था उभी राहू शकते आणि ही व्यवस्था उभी करण्यात बरोबरच जी महाराष्ट्रामध्ये सक्षम अशी फळी, ही आंबेडकरी चळवळीची फळी महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली आहेत, त्या फळीचं नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांना म्हणजे प्रकाश आंबेडकरांना ही भाजपच्या विरोधातली जी फळी आहेत, महाविकास आघाडीची फळी आहेत, त्या महाविकास आघाडीच्या फळीमध्ये समाविष्ट करून घेतल्यास महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने त्याचे सकारात्मक राजकीय दृश्य परिणाम हे या ठिकाणी दिसल्याशिवाय राहणार नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत बदलण्याची आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची कूस बदलण्याची क्षमता ही प्रकाश आंबेडकरांच्या असलेल्या आंबेडकरी चळवळीमध्ये आहेत, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. 3 राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीने जे अपयश विरोधकांना निर्माण झालेलं आहे किंवा त्यातून जे नैराश्य निर्माण झालेलं आहे, ते नैराश्य हे काही राजकारणामध्ये पूर्णविराम नसतो, तर राजकारणामध्ये हा अल्पविराम असतो आणि ज्या भारतीय जनता पक्षाला 1919च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ आणि केवळ फक्त 2 जागा मिळालेल्या होत्या, तो भारतीय जनता पक्ष आज देशभरातील अनेक राज्यामध्ये सत्तेवर आहेत. आज लोकसभेमध्ये
300+ ही भारतीय जनता पक्षाची लोकसभा सदस्यांची संख्या आहे. त्यामुळे राजकारणामध्ये कधीच पूर्णविराम नसतो. जो असतो तो अल्पविराम असतो. याची जाणीव काँग्रेस पक्षाने आणि काँग्रेस पक्षाच्या असलेल्या मित्र पक्षाने, जी उद्या इंडिया आघाडी म्हणून पूर्णत्वास येणार आहेत, त्यांनी जाणीव ठेवून जी वाकडं पावले ही इतिहासामध्ये पडलेली आहेत किंवा भूतकाळामध्ये जी पडलेली आहेत, ती वाकडी पावलं सरळ करून पुढे गेल्यास, एकसंघपणाने महाराष्ट्रामध्ये उभे राहिल्यास प्रचंड असं कडवं आव्हान हे महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वासमोर उभे राहू शकते. परंतु हे नेतृत्व उभं करत असताना मेरी कमीज तुम्हारी कमीज से सफेद कैसी ही भूमिका आणि ही भांडणाची भूमिका न घेता प्रामाणिक आणि सिद्ध हेतूने भारतीय जनता पक्षाच्या समोर उभे आणि राहिल्यास आणि विरोधक आपापसाच्या भांडणामध्ये, आपापसाच्या कलहामध्ये न गुरफटल्यास भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने एक कडवं असं आव्हान हे उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत. नाहीतर पुन्हा आपापसामध्ये संघर्ष केल्यास मागील पानावरून पुढे याप्रमाणे महाराष्ट्र हा भाजपाला आंदण दिल्याशिवाय राहणार नाहीत. ते आंदण द्यायची किंवा नाहीत याची पूर्ण आणि सर्वस्वी जबाबदारी ही इंडिया आघाडी आणि इंडिया आघाडीचे प्रमुख घटक असलेल्या काँग्रेस पक्षाने पुढच्या काळामध्ये समविचारी पक्षांची मोठ बांधून त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांना सामावून घेतल्यास महाराष्ट्राचं चित्र हे बदलू शकतं, यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.